9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हिंगणघाट गोडाचीवाडी परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात गेली 15 दिवस झाले विजेचा खेळखंडोबा सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी शंकर नाना मोहिते व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी याबाबत नागेवाडी महावितरण केंद्रावर धाव घेऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। सोमवार दिनांक 29 जूनपर्यंत विजेचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र विट्यातील वीज केंद्रावर धडक देऊन अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणार असल्याचा अल्टिमेटम दिला। गेली 15 दिवस झाले वीज नियमित नसल्याने शेतातील पिके वाळू लागली आहेत। त्यामुळे शेतकरी प्रचंड संतप्त झाला व अधिकाऱ्यांना जाब विचारला। 500-700 शेतकरी जमलेत नागेवाडीत। इथं लाईटचा गेले 12 दिवस झाले इथं खेळखंडोबा चाललाय। शेतकऱ्यांची सगळी पिकं जळून गेलेत। नाही हा म्हणजे काय तुम्ही सांगा ना, त्याचं काय करायचं सांगा की। हा नाही उत्तर द्या आम्हाला, ती काय प्रॉब्लेम आहे आणि काय होणार आहे। बर ते सगळं झालं, त्याला झाले 10 दिवस, ते 2-3 दिवसात सगळं झालं, पण अजून पण तो प्रॉब्लेम काय बंद झालेला नाही। तीन दिवस आहे का अजून बी लाईट नाही चालत। काय साहेब ते जरा फिडर ओव्हरलोड होते ते, त्यामुळे जरा थोडंसं आपल्याला एरिया एखाद्या सेक्शन बंद करावं लागतं। ते त्यामुळे काय होतं, फिडर पूर्ण सगळ्यांना सप्लाय एका वेळेस जात नाही असं होते। प्रत्येक गावात एका टायमाला करायला लागतं का? एका गावात 3 भाग केले। बरं आम्हाला आता ऐका, तुम्हाला आता आमच्याकडे पण आता काम आहेत सगळ्यासनीच, वेळ नाही आहे। पिकं वाळायला लागले, ते कोण लोक आता खांद्यानं पाणी घालायला लागले, ते कोणी जनरेटर आणलेत। आम्ही आता फक्त एकच तुम्हाला आव्हान करणार आहे, आजचा आणि उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे। जर परवापर्यंत जर आमचं नाही व्यवस्थित झालं तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी असं ठरवलंय आता की टाळं तर घेऊन येणारच, पण गाढवं घेऊन येणार आणि सगळा अधिकारी गाढवा बसून गाढवानं विट्यातनं फिरवणार आहे। आता आपण बघतोय की आता आपण नागेवाडी येथील या वीज केंद्रामध्ये आपण आलोय। हे महावितरणचं हे कार्यालय आणि इथं आपण हे प्रचंड प्रमाणात लोकसंख्येनं जमलेले शेतकरी अतिशय संतप्त झालेले आहेत, कारण त्यांच्याकडं 10 ते 12 दिवस झालं सातत्यानं लाईट बंद आहे आणि आली तर थोडीफार येते। त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठलंही काम होत नाही। शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे। एक तर त्याला उत्पादन खर्च आणि बाकीचं विक्रीनंतर आलेला खर्च हा परवडत नाही। अशा परिस्थितीत असतानासुद्धा त्यांनी अगदी तळहाताप्रमाणे काही जे काही कुणी ऊस केला आहे, कुणी माळवं केले, तर असे इतर विविध पिकं करून ते आपले गुजराण करत असतात। परंतु जर पाण्याचंच जर त्यांना हे लाभलं नाही तर पीक येणार कसं? अशा परिस्थितीत पाणी असतानासुद्धा या महावितरण कंपनीनं त्यांच्याशी खेळ सुरू केला आहे, तो म्हणजे विजेचा लपंडाव। आणि लाईट इथं अजिबात नाही आहे। 10 ते 12 दिवस झालं हे शेतकरी इथं आहेत। नेमकं आपण त्यांची चर्चा करतोय। काय सांगाल, काय परिस्थिती आहे इथली? इथं परिस्थिती अशी आहे की भाग्यनगरला लाईट देते ते आधी 3 तास, त्यात 3 भाग केल्यात एका गावचं। त्या गावात म्हणजे त्यात ट्रिपिंग होते 2-3 वेळा, म्हणजे लाईट मिळते किती 1 तास 1.5 तास, आणि बागाय झाले जास्त, पाणी आहे जास्त, पण लाईट नाही। लाईट नाही यासाठी आम्ही 6-7 महिने सगळं लाईट आमच्या गावातून गाडी गाणवड हे बेंडवडे वेजेगाव इकडे गेली, पण भाग्यनगरला 7 महिने झालं नुसता तिने खेळ मांडलाय। आज अजून उद्या उद्या, आज अजून उद्या उद्या, 8 तास देतून 6 तास देतो, 1 तास सुद्धा लाईट मिळत नाही। आता आम्ही 8 झाली लागणी केलेत, थोडं पाणी होतं तोपर्यंत तलावाचा बंद आला की लघुपाटमध्ये तलाव बंद करा, पाणी असून तलाव बंद करा म्हणून सांगितलं। हे काय बरोबर नाही म्हणून पुन्हा आम्ही आमदाराशी बातचीत केली, त्यानंतर आमचा तलाव चालू केला, पण लाईट नाही आता। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। आता हे एक तर
सगळे शेतकरी असे म्हणतात की हा हे पेटवून टाकूया, आपली पिकं पेटली मग हे ठेवून काय उपयोगाचं आहे. बघा आपण बघतोय की शेतकरी प्रचंड संतप्त आहे. यांनी इथं यांना अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम या अधिकाऱ्यांना दिला आहे. सोमवारपर्यंत जर लाईटचं व्यवस्था व्यवस्थित जर सुरू नाही झाली तर अक्षरशः हे ऑफिस पेटवून टाकणार अशा पद्धतीचं आज त्यांचा संताप इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरी गोष्ट अशी की सगळेच सत्तेत आहेत, विरोधात आता कोणीच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये काय सांगाल, नेते कोण तुमच्या कामाला येतात का नाही येतात? नेते कोणी आमच्या कामाला येत नाही, सगळी भाजपमय महाराष्ट्र झाला आहे. त्यामुळं कोणी कोणाची दखल घेत नाही. शेतकरी हाच आमचा महाराष्ट्र झालेला आहे. त्यामुळं आम्ही एकी केली तर ही वटणी येणार आहेत, अन्यथा हे वटणी येणार नाही. शेतकऱ्याची एकी हीच आमची म्हणजे हे आहे. काय सांगाल, सोमवारपर्यंत तुम्हाला अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जर लाईट नाही सुरू झाली तर नेमकं काय तुमचा पुढचा हे असेल? नानांची सांगितलं की नाही की सगळ्या साहेबांची गाळवण वरात काढणार का गाळवण वरात काढणार. मी जास्त काय बोलत नाही, का तर इतकं वैतागलो ना. 5 एकर ऊस फोडलेला आहे, 15 दिवस झाले एकर ऊसाला पाणी पाजतोया. तासाला लाईट जाते यांची, 1 तासावर लाईट चालत नाही, 6 तास लाईट चालू ठेवते नुसतं. आणि त्यात 6 तासातले 1 तास दिवसात लाईट पाजायची, कसं 5 एकर पाणी पाजायला मला सांगा. त्यांनी नेमकी त्यांची अडचण काय सांगितली अधिकाऱ्यांनी, तुम्हाला ती पटली का? त्यांची अडचण कायमस्वरूपी त्यांची अडचणच आहे. 3 वर्ष झालं आम्ही तीच अडचण ऐकतोया. ह्याचनी किती वेळा सांगितलं तुमचं काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही एकदाशीच बंद करा आणि एकदाशी ती प्रॉब्लेम मिटवा म्हणून. ही रोजच त्यांची नाटकं आहे ती. आज इकडे जळलंय, आज ह्या कांडवला जळलंय, गाडीला जळलंय, भाग्यनगरला जळलंय. हे किती दिवस ऐकायचं आम्ही ती रोज न माग लाईट नाही. ह्यांच्याकडे विट्याला लाईट भरपूर आहे. सरळ नाही ना. हा म्हणजे शेतकऱ्यांना करायचं काय, नक्की करायचं काय? हे तरी पाण्यानं पळायचं का ती आमच्या सगळं शक्तीपीठ रस्ता चाललं त्यासाठी बोंब लिहायचं का ती शेती करायला. आपलं एक काम करतो आम्ही, शेतीच बंद करू टाकतो करायची. गारडी, गानवड, सायशिंगे 8 तास लाईट आहे साहेब. सगळीकडे 8 तास लाईट आहे. आणि भाग्यनगर, हिंगणगादे, गोडाची वाडी, नागेवाडी, चिखलहोळ यांना 1-2 तास सुद्धा दिवसात लाईट मिळत नाही शेतकऱ्यांना. या शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि कसं ऊसाचं उत्पन्न काढायचं किंवा पिकाचं उत्पन्न काढायचं? आता इथल्या कुठल्या कुठल्या भागात लाईट नसते? आता हिंगणगादे, गोडाचीवाडी, भाग्यनगर, नागेवाडी, चिखलहोळ, माऊली 2 तास नाही तर 1.5 तास नाही 3 तास लाईट आहे या 15 दिवसात. शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि सौर ऊर्जेचा जो 2 तास जर लाईट चालली ना तर त्यात 1 तास गायबच असते. बरं का, सौर ऊर्जेचा प्रकल्प झाला आज जवळजवळ 7-8 महिने झालं. त्याच्याशी सगळ्या इलेक्ट्रिक साहेबाची मी स्वतःहून चर्चा केली. त्यांनी फक्त सांगितलं की बाबा हे राहिले ते राहिले, म्हणजे एक टोलवाटोलीची उत्तर देत आलेत. मागल्या महिन्यात रातोरात आम्ही JCP घेऊन त्यांची पाईपलाईन जी होती ती म्हणजे पुरून दिली, केबल वगैरे पुरून दिली. आणि आज सकाळी सुद्धा मी सांगितलं की त्यासनी की बाबा तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही खुर्ची सोडा, राजीनामा द्या आणि घरी बसा. हेच उद्देश आहे आमचा की बाबा आम्हाला वाटतंय की बाबा आम्हाला शौर्यरचे भाग्यनगरमध्ये असून सुद्धा भाग्यनगर वंचित का ठेवलं आणि कुणाच्या सांगण्यावर ठेवलं हे आम्हाला काय कळलं झालंय. मी स्वतःहून त्यांच्याशी 8 महिने झालं चर्चा करतोय, पण त्यांनी कुठं सुद्धा मला अजून व्यवस्थित उत्तर दिलं नाही. आज मला जे ते विधाते साहेब होतं त्यांनी सांगितलं की मला विधाते साहेबाच्या ठिकाणी नवीन कोण माळी सर आले, त्यांनी सांगितलं की मला सोमवारपर्यंत मी कसल्याही तुम्हाला लाईट देतो म्हणून. जरी सोमवारी जर आम्हाला जे ते लाईट मिळालं तर आम्ही मंगळवारी सौर ऊर्जा जागेवर बंद करणार. आम्ही सोमवारपासून यांना अल्टिमेट दिलंय, टाइम दिलाय वीज बोर्डाला. सोमवारी आम्ही इथं 10 वाजता इथं मोर्चाला येणार आहे. इथून मोर्चा येऊन काढून पण विठ्ठल साहेबांना जाऊन भेटून आमची लाईट तरी सुविधा आम्हाला द्यावी शेतकऱ्यांना, नाहीतर गाडवावरून साहेबांची आम्ही वरात काढतो. आपण बघतोय की या भागातले शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत. शंकरनाना मोहिते आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आज या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारचा शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारी जर का यांचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर यांना अक्षरशः गाढवावरून यांची धिंड विट्यात काढणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे की महावितरणचे अधिकारी नेमके काय करतात ते. शेतकरी एकजुटीचा